अच्छा समजलं समजलं. हा बरं ऐक, वाट बघीन तुझी. बाहेर पडल्यावर कळव मला कुठे भेटायचं ते. हा स्मिता, ये ग कधीतरी भेटायला वेळ मिळाल्यावर. हा नक्की ये. चल ठेवते. हा बाय बाय. थँक्यू स्मिता. हा कळलं कळलं. आणि थँक्यू काय, अरे तू भाव आहेस आपला. कोण मैत्रीण आहे ग? अगं शाळेतली मैत्रीण होती एक. अच्छा, तिला जरा फोन लाव, मला बोलायचंय तिच्या संग. अगं लाव फोन लाव. परत मुग्धाचा फोन येतोय. नाही, एक मिनिट थांब, मी उचलते. हा मुक्ता बोल. मी मुग्धाची आई बोलते. हाय काकू, कशा आहे तुम्ही? मी बरी आहे. तू एकदा घरी का नाही येत ग भेटायला? हा आधी कळवते आणि येते. बरं काकू, फोन ठेवू का? मम्मी बोलवाल्या. हा चालते, ठेव. बाय. मम्मी, मला तायडीला बर्थडे गिफ्ट द्यायचे. आम्ही शॉपिंगला जाऊन येतो. जा. ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. मॅडम, ते गोपीनाथच्या. अरे हा निशांत, त्या जागेचं काय ते बघ बाबा एकदा. बघतो. शांती सुखाचा जोगवा, सात्विक वृत्ती जोगवा, माय भवानी जोगवा, हा सुविचारांचा जोगवा. शाकंबरी भूमी पिकवी, कात्यायनी दंभाशमवी, शमादमाला क्षाय माती, माहेश्वरी भक्ता सुखवी. आवडलं? कसलं भारी आहे. तुझ्यापेक्षा तरी कमीच भारी आहे. मुग्धा, आज एवढी भारी भेट होईल वाटलं नव्हतं मला. नाहीतर कायम मम्मीची भीती. त्रिशूळ घेई
सगुण स्वरूपी दर्शन दे, पुत्रदायिनी सुपुत्र दे, यश कीर्तीचा पुढचा माते, चिर शांतीचा सुस्वर दे. संसाराचा अर्थ नवा, प्रेम रसाचा झरा हवा, माणूस धर्मी आचरणाचा सार्वत्रिक मधुघोष हवा. माय आज बर्थडे आहे मुग्धाचा, म्हणून तिला विश करायला भेटलो होतो मी फक्त. मला वाटलं होतं जरा तरी स्वाभिमान असेल तुझ्यात. परवा जे काही बिघडलं त्यानंतर हिचं तोंड पाहणार नाहीस. लयच निर्लज्ज निघालास रे. मम्मी बस, नाही झालं. आता मी सोहमचा अपमान सहन करणार नाही. नवरा आहे माझा त्यो. म्हणून माझ्याशी या आवाजात बोलणार आहेस? जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर. तुला बजावून सुद्धा काय बी संबंध नसताना आमच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायलास. वय, कारण तुमचं पर्सनल मॅटर तुम्हीच पब्लिक प्लेस मध्ये चवट्यावर आणलंय. आणि संबंधाचं म्हणाल तर सोम माझ्या भावासारखा आहे. स्वतःच्या पोरीच्या वाढदिवसाला तिला तिच्या नवऱ्याला भेटून न देऊन कसलं समाधान मिळतं तुम्हासनी? काय झालंय, काय घडलंय काय माहित नसताना या असं तोंडवर करून बोलायला वेगळ्याच प्रकारचा निर्लज्ज असायला पाहिजे नाही? तुझी लायकी काय ग माझ्या पुढं? हा, तुझ्यासारख्या पोरीला भीक बी घालत नाही मी. माझ्यासारख्या पोरी काय बी झालं तरी भीक मागत नाहीत. तोंड सांभाळून बोलायचं माझ्या पुढे. मी कोण आहे तुला चांगलंच माहितीये. ज्याला सारखं आपली ओळख सांगायची वेळ येते त्याला आपली ओळख सांगण्यापेक्षा ती ओळख निर्माण करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला ओळख निर्माण करायला शिकवायलेस? तुझी आहे का ओळख? हा, कुत्र तरी ओळखते का तुला? काय लायकी काय तुझी? हो, माझ्याशी या टोन मध्ये बोलायचं नाही. मी काय तुमची नोकर नाही का कर्जदार नाही. आणि लई लायकी लायकी करताय ना. मी जर माझ्या लायकीवर आले ना तर तुम्हाला तुमची लायकी समजायची नाही. ऐक ना, जाऊ दे. का जाऊ दे? समोरचा जेवढा खट. हॅलो राधे, काय झालं? काय ठरलं का नाही तुमचं? राधे, हे बघ, एक तो सही केलेला कागद तर दे, नाही तर घेतलेले पैसे परत दे. ज्यांच्याकडनं पैसे घेतले ते मागे लागलेत माझ्या, परत परत फोन करतात ते. आयो, कुणाचा फोन आहे? कामात आहे आता. असं काय तोंड केलंयस? ही बाई कामातही सांगून फोन ठेवती म्हणजे आपण काय रिकाम टेकडे आहे का? या बाईची खानावळ बंद झाली ना काही कधीच कामात असं म्हणू शकणार नाही. दमानं घे यमे, दमानं घे. सब्र का फल हमेशा मीठा होता है. रॉंग नंबर होता. रॉंग नंबर वाल्यासनी तू कामात आहेस असं सांगितलंस? अगं एखादा स्कीम वाला फोन असेल. वय ना
वय तसलाच होता. काय पाहिजे तुला? मला पाहिजे ते देऊ शकणारीस. मला का नाही गोपीनाथ विचारत होती का आपण आपल्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा. पण मी म्हणलं का माझ्या मोठ्या बहिणीला माझ्या अक्काला विचारून सांगते. मला विचारून? माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसासंग माझा काय संबंध? मुद्दाम त्याची आठवण करून मला चिडवायला इथं आल्यास ना? तुला काय वाटलं का मी रडीन? आणि माझ्या रडण्यानं तुझा दिवस जास्त आनंदात साजरा होणार आहे का? आल्यास इकडं? अक्का अगं असं काय करतेस? आपण सख्या सौती आहोत. आपलं सुख दुःख एकमेकींवर अवलंबून आहे. तुझं सुख ते माझं दुःख आणि माझं सुख ते तुझं दुःख. मला दुसऱ्याच्या दुःखात सुख मानता येत नाही. माझ्या सौतीच्या दुःखात बी नाही. होया एवढी कशी काय ग तू चांगुलपणाची मूर्ती आहेस. बरं चल एवढं म्हणतेस तर माझ्या सुखात सुख मानशील? माझी का नाही एक इच्छा. नाही 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 इच्छा नाही, माझा हट्टच आहे. आणि मला का नाही गॅरंटी आहे का मोठी बहीण म्हणून या बारक्या बहिणीचा हट्ट तू नक्की पुरा करशील. खात्रीच आहे मला. काय पाहिजे? तायडे आई बाहेर नाही. गेली गेली आज मी गेली. बोला आता यामिनी तू दुसरं काय बी सांग, हे व्हायचं नाही. आज मी हे होऊ देणार नाही. असं होय? होऊ देणार नाही म्हणतेस? मला जरा विचार करू दे. मग आता हेच होणार आणि आस्मीनी बी त्यात भाग घ्यायचा. नाहीतरी त्या आस्मीचा नक्षा मला उतरवायचाच आहे. अक्का आता का नाही माझा हट्ट वाढलाय. आमच्या लग्नाचा वाढदिवस हिथं तुमच्या घरीच साजरा होणार. पण आम्ही स्वतःहून तुमच्या दारात येणार नाही. आस्मीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं. यामिनी अगं एक कसं शक्य आहे? अगं मी आस्मीला काय सांगू? मी खरंच पाया पडते तुझ्या. तू दुसरं काय बी सांग पण हे करायला सांगू नको ग. अक्का मी सरळ आहे तोवर सरळ आहे. आस्मी तुझं ऐकल का नाही ऐकल तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. दुपारच्या जेवणाच्या आधी जर आस्मी आमासनी बोलवाय आली नाही तर मी इथं येईन. आणि माझं हित येणं तुला परवडायचं नाही. मी हित येईन, आस्मीला सगळं सांगीन, पोलीस घेऊन येईन. हा माझे 10 लाख घेऊनच जाईन. विचार कर, अख्खं आमचं जेवण तुमच्याच घरी. माझ्या घरची काही चूल पेटणार नाही. आणि जर का माझ्या घरची चूल पेटली तर त्यात तुझ्या घराची राख झाल्याशिवाय राहणार नाही. आस्मी आमासनी बोलवा येईल आणि आम्ही हिथं आल्यावर आमच्या गुलाब पाणी शिंपडायचं, बुके देऊन छानपैकी ओवाळून वाजत गाजत आमचं स्वागत करायचं. आणि हा आमच्या स्वागतासाठी का नाही छानपैकी असं बोर्ड लिहायचा. आणि बोर्डावर काय लिहायचं? श्री गोपीनाथ आणि सौ यामिनी यासनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बया मजाच येईल की. अक्के जे जे सांगितलं ते तसंच्या तसं व्हायला पाहिजे बरं का.
यामिनी म्हणल तस येते मी. हा फक्त आजचा दिस, फक्त आजचा दिस मी असं का वागायला, असं का करायला हा विचार सोडा. माझा हट्ट समजा हवं तर, नाहीतर माझी श्रद्धा समजा, नाहीतर सौती द्वेष मिटवण्यासाठीचा एक प्रयत्न समजा. फक्त आजचा दिस साथ द्या मला. पाया पडते हवं तर तुमच्या. असं काय बोलायलीस? तू बोलवतेस नाही. भय तुझ्या मनात एवढं आहे, तुला बरं वाटणार असेल तर बोलवतेस नाही कवा बोलवायचंय ते. एवढं सोपं नाही ते अस्मी. मी तेसनी फोन करून बोलावलेलं, पण तेसनी भीती आहे का तू त्यांचा अपमान करशील, त्यासनी हाकलशी. आयो फक्त तुझ्यासाठी आजचा दिवस मी काही करणार नाही. घरात बी थांबणार नाही तर मग तर झालं. नाही, ते तसे यायचे नाहीत. अस्मी, आस्मीनं स्वतः आमच्या घरी येऊन आमासनी विनंती करून बोलून घेऊन यायचं. हा आय बोल काय तर. अस्मी, मला वाटलंय का तू त्यासनी बोलवा गेलीस तर त्यांच्या मनातली शंकाच जाईल आणि ती येतील. अस्मी, मला माहिती आहे मी तुझ्यावर अन्याय करायला, पण माझा बी नाईलाज आहे बाळा. माफ कर मला. आतापर्यंत यायला पाहिजे होती ती. यायला पाहिजे होती पण का आली नाही कोणाच ठाऊक. आणि जर का ती आली नाही ना तर बघा आधीचा कसा बाजार उठवते मी. हा ये आली 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 आली. मी पेपर वाचतो, तू पण वाचायला ये. घे घे घे. काय तर करू नका हो. आज चला, तिला कळतं का म्हणाय का आपण तिचीच वाट बघत होतो. आज चला, आज चला. चल चल, लय भारी. मी आहे अस्मी. अस्मे, काय ग आता कुठलं भांडण उकरून काढायला आलीयस? मी भांडाय नाही, तुम्हासनी घरला बोलवा आले. काय ग?
तुला तर आमची सावली तुझ्यावर पडायला नको असती. आम्ही कसं येऊ तिकडे? आईची इच्छा आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तुम्ही आमच्या घरी यावं म्हणून. तुझ्या आईची इच्छा असल, तुझी काय इच्छा आहे? माझ्या आईची इच्छा तीच माझी इच्छा. असल असल असला तुझ्या आईची इच्छा असल, तुझी इच्छा असल, पण आमची इच्छा असेल हवी का नको? हा? आणि काय तू मसनी मान देऊन आम्ही तिकडे यायचो आणि तिकडे तू आमचा अपमान करायची? कशाला हवंय नसतं झेंगेट? त्यापेक्षा आम्ही दोघं नवरा बायको मस्तपैकी कुठल्या तरी हॉटेलात जातो. काय ग? हा अस्मे, तू इथं थांबू नको, आत थांब. नाही, ही माझ्या सहनशक्तीची परीक्षा आहे. नाहीसाठी मी ती देणार आहे. अरे वा, जेवतात का समजे? सावकाश होऊ द्या बरं का, सावकाश होऊ द्या. जेवा जेवा. बया, हे का आपलं रिझर्व टेबल? आमचं बरं का, आमच्यासाठी आहे हे. बसा. यामिनी नाही, तयारी बरी झाली म्हणायची. ह्यांच्या लायकीच्या मनाने बरीच म्हणायची. कामा विमाच्या नंतर बघू रे. मी आता राधक्काच्या खानावळीत जेवायला जाणार आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? आधीच माझं डोसकं तापले, अजून तापू नकोस. हा ठेव. सावकाशान पोटभर जेवा. बर काय ऐका, आज माझ्या आणि यामिनीच्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजची मेजवानी आमच्याकडनं. हा, भरपूर जेवा, हवं तेवढं. शेणुरेटा, हा, आज आपल्या लग्नाची मेजवानी म्हणल्यावर उखाणा घ्यायला हवा, बया, हात भरवायला हवा. हवा की नाही? उखाणा घेऊ, पण कसं आहे, इथं लयच उकडायले. जेवणाचं मूड कसं येणार? फाय उकडते बाई. होयच की, चांगला हाय फाय हॉटेलात गेलो असतो, देशीचा गारवा बी मिळाला असता आणि चांगली सर्व्हिस बी मिळाली असती. राधे, असं कसं व्हायचं? आणि यो काय, यो पांढरा रस्सा आहे का फळात पाणी आहे? काय बाई, आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात का नाही, लोक त्यांचं जास्त कौतुक व्हायलंय. राहू दे शेणुरेटा, आता गोड म्हणून खा. रात्री की नाही तुला मी हाय फाय हॉटेलात खायला घालतो बघ. आता गोड म्हणून खायचं काय मग? ये दर यो एक घास बरो तुला. अरे काय असू द्या हो, सांडलेलं त्यात काय एवढं? पण असू द्या हो, असू द्या. राधी, सांडलेलं दिसायला ना. ह्या पडक्याने पोचणार बाई तिचा हात तू. राधी, पदर हाय ना?
थांब राधा का. हे काय चाललंय हे? हा? हे तुझा काय संबंध? नको तेव्हा तलवार घेऊन फिरत असतेस. मग आता काय झालं सांग ना. का सहन करायलास यांच्याकडनं मिळणाऱ्या 200 रुपयासाठी? आणि तुम्ही सगळे काय बघायलाय? काय अक्कल बिक्कल दिली का नाही? आणि तू हे तुला कोणी सांगितलं रे मध्ये बोलायला? अस्मी, कोणी सांगितलंय म्हणून बोलणाऱ्यातलं नाहीये मी. चुकीचं व्हायलंय म्हणून बोलायलोय मी. काय चूक काय बरोबर ते मला बी समजायलंय, पण तुला मुद्दा माहित नसताना उगा मध्ये बोलू नको. अगं मुद्दा काय बी असेल पण तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? काय डोसक्यावर पडल्यास काय? इथं मी तुमच्यासाठी भांडायला. काय करत नाही आमच्यासाठी भांडायची बिंडायची. ह्यो आमचा फॅमिली मॅटर आहे. काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुला जेवायचं असेल तर गप जेव, नाही तर नाही घेत ना. अस्मी, काय म्हणालीस? काय शेवटी काय म्हणालीस? तिथला तणाव इथं व्यक्त झाला. शेवटी काय सॉरी. तुला सॉरी म्हणता येतं? ह्यो विषय आपण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. आजचा दिवस आपण सगळ्यांनी पूर्णपणे विसरायचा आहे मुन्नू. आणि फक्त विसरायचा नाही, आपल्या मनातून कायमचा पुसून टाकायचा. ह्यो असा हा कायमचा कायमचा डिलीट करायचा ह्यो विषय. फक्त डिलीट नाही, शिफ्ट डिलीट. आणि या फळ्यागत उद्यापासून नवीन सुरुवात करायची. मुन्नू जा, आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी गोड खायला घेऊन ये जा. हा आय तू खाल्लंस तरच आम्ही खाणार आहे बरं का. आता बी बघा, लाखभर रुपयाची चोरी झालं का तोंड करू नये. निवांत राहत जा की. अस्मे तू गमतीचं काहीतरी म्हणत होतीस ना? हा, आपण ना मुन्नूला मिशा काढूया. चल थांब. ही की ही नको तायडीला तायडीला हात तर मला बी
ही काही स्वप्न बघायलाय काय? मुन्नू, ऐ मुन्नू, अगं काय स्वप्न बघितलंस? हा स्वप्न ए, मेहंदी कुठे? मेहंदी? अगं तू स्वप्न बघत होतीस, मग अशी म्हणालीस माल नको तायडीला, मग म्हणालीस मला बी. काय स्वप्न बघत होतीस? अगं लई गर्दी होती, लग्न होतं. तू अशी मुंडावळा घेऊन समोर आलीस आणि मला चिडवत होतीस, म्हणून म्हणलं मला नको तायडीला. आणि नंतर तू तायडीच्या हातावर मेहंदी काढालतीस, म्हणून म्हटलं मला बी. ह्या मुन्नूचं काय तर नवच. पण माझी स्वप्न खरी होतात. आता मी स्वप्न बघितलंय. आता बघ तायडीचं लग्न ठरतंय का नाही ते. सत्य आहे. सत्य नाही, मोबाईलची रिंग आहे. हॅलो, हा दत्तू बंडगर बोलतो. दत्तू बंडगर, मध्यस्थ. हा बोला. मध्यस्थ. अर्चनाची माहिती आणि पत्रिका पाठवलेली ना तुम्ही, तर पत्रिका जुळली आहे आणि पोराकडच्यासनी अर्चना पसंत आहे. काय? तायडीला पसंत केलं? पण तायडीला बघितलं कुठं? अहो, नवरा मुलगा जेवायच्या निमित्तानं खानावळीत येऊन बघून गेलाय तिला. त्या पोराला अर्चना पसंत आहे. आज दुपारनंतर ते अर्चनाला बघायला येणार आहे. ते तोच निरोप द्यायला फोन केलता. येऊ द्या. आयो, बोल. हा हॅलो, आमसने अर्चनाचं लग्न एवढ्यात नाही करायचं. आयो, आता काय करू? तिचं लग्न झालं तर देवरे. थँक्यू. अरे काय हिरो, लक्ष कुठे तुझं? हिरो? अहो मी कसला हिरो? मी तर झिरो आहे, मोठा झिरो. या जगातला सगळ्या दुःखी माणूस आहे मी. थांब बाबा. हा बोल ना. बिझी? नाही बोल की. नाही, फोन उचला एवढा वेळ लावलास म्हणून म्हणलं. अगं काय नाही, ते जगातल्या सगळ्यात दुःखी माणसाला मदत कराल तू. बरं ते जाऊ दे, तू बोल, कॉल का केलेला? आज तायडीला बघायला येणार आहेत आणि जगातलं 42वा आश्चर्य म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंत केलंय. काय सांगायलास? वा. हा ते आज जे टायपिंग करून द्यायचं होतं ते उद्या दिलं तर चालेल ना? अगं त्याचं काही टेन्शन नाही, तू कर तुझ्या वेळेनं. एक मिनिट असले. ओय जगातला सगळ्यात दुःखी माणूस, काय लागलं बिगलं नाही ना तुला? नाही, आणि तुम्ही माझी चेष्टा करताय हे मला कळतंय. अरे मी कशाला तुझी चेष्टा करू बाबा? तूच तर म्हणलास ना तू जगातल्या सगळ्यात दुःखी माणूस आहे म्हणून. अहो आहेच हो. जी मुलगी मला आवडते ती आज दुसऱ्याची होणार हो. अच्छा, म्हणून तू दुःखी आहेस तर? इकडे मला जी आवडत्या ती माझी झाल्या तरी मी तिला भेटू शकत नाही. मग आता सांग, जगातला दुःखी माणूस कोण आहे? मीच आहे. अरे अहो तुम्हाला आवडणारी तुमची झाली हो. आज ना उद्या तुम्ही तिला भेटू शकता ना, पण मी काय करू? मला आवडणारी जर दुसऱ्याची झाली तर तिला भेटणं सोडा, मला बघता पण नाही येणार. देवाशी काहीतरी सेटिंग करावी लागते बघा मला आता. सोहम, हॅलो सोहम. हा बोल ना. अरे त्याला विचार, देव का तुझा असिस्टंट आहे का? त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. वय ए बाबा, हे बघ, त्या मुलीला बी तू आवडत असशील तर जे काय करायचंय ते तुलाच करायला लागल. देव काय असिस्टंट आहे का तुझा? हो बरोबर बोललात हो. मलाच काहीतरी करावे लागेल. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, काय झालं? गेला काय? वय
तू दिलेला डोस उपयोगी पडला त्याच्या. बरं ते जाऊ दे, तू घरी जा, निवांत आवर तुझं सगळं. हा, फ्री झाले की कॉल करतेच. बाय बाय. एक तर मला या गाडीनं उडवणार होतीस आणि आता खोटं बोलायलेस वय. तुला तर चांगलंच बघते मी. काय बघणार आहेस? काय बघणार आहेस बघ? ही गाडी मला धडकणार होती तेव्हा तर काय बोलला नाही, आणि आता बोलाल्या. चुकीची बाजू घेऊ नका. वयानं मोठे आहे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या. तू गाव आणू नकोस. तुझ्या आई वडिलांना काय संस्कार केले ते दिसतंय. हो, मी सॉरी म्हणते सगळ्यासाठी. उगाच वाद नको. वाद नको म्हणजे? ही मला गाडीनं उडवणार होती आणि वाद नको होय? उडवलं नाही ना? उडवलं असतं ना तर बरं झालं असतं. ऐकशील काय माझं जरा? सोड की. वाद घालून काय होणार आहे? तिला जरा चांगलाच शांतपणे शिकवायला लागणार आहे एक दिवस. आज मला येळ नाही म्हणून वाचलीस तू, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं. आणि तुम्ही बरोबर चूक याची लई जाण आहे ना तुम्हाला? विचार करा जरा. ए हद्दीत राहायचा. मम्मी, शर्मांकडे जायचंय ना आपल्याला? आधीच उशीर झालाय. चला. आणि तुला बी काम आहे ना, जा तू. प्लीज प्लीज जा. पोराला तर तायडी पसंत आहे, पण त्याच्या घरातल्याच बी पसंत पडाय पाहिजे. का नाही पसंत पडणार? नक्की पडेल. दीदी मी आली. दीदी इकडे ये लवकर आणि जरा मदत कर. आपण तायडीला असं सजूया ना की पोराकडच्यांनी आजच्या आज लग्न लावायचा हट्टच धरला पाहिजे. मला सांग, कुठली साडी चांगली दिसेल तायडीला? दोन्ही बी चांगले आहेत की. मग दोन्ही बी नेसूया. हा काय दीदे, एक कुठली तर सांग की. अगं तायडीला विचार, तिला कुठली नेसायचे? मला कोणते बी चालेल. हा पण ह्यातली एक तू नेसायची, तरच मी दुसरी नेसणार. मी? माझा काय संबंध? मी नसते साडी बिडी नेसत. का? आणि कसली भारी दिसतेस तू साडीत. आणि मला सांग, घरच्या घरी साडी नेसायला काय प्रॉब्लेम आहे? अगं प्रॉब्लेम तर मला बाहेर नेसायला बी नाही. वाटेल तर पण नेसतेच की मी साडी. आज नको. का? आज काय पोराकडच्यासनी सायकल चालवून दाखवणार आहेस? नेस गाप. आणि काय माहित, तुला बी कोणतरी हिरो बघा येईल. चला चला. देवा, प्लीज त्या मुलाकडच्यांचं येणं कॅन्सल होऊ दे. त्या मुलाचं ना वाटेतच कोणावर तरी प्रेम बसू दे. प्लीज एवढं काम कर. हा अरे सॉरी देवा, तू काय माझा असिस्टंट आहे का? जे काय करायचंय ते तर मलाच करावं लागणार ना. तू तू बाकी भक्तांचे प्रॉब्लेम सोडव, मी इकडे काहीतरी करतो. पण देवा, तुझं लक्ष असू दे. हा दादा, ते पुण्याहून येणारे पाहुणे कुठून येतील? काय ह्याच रस्त्याने येतील. थँक्यू. काय चाललंय? काय करायलास तू? जरा ऐकून घ्या. थांबा.
हो अहो मी सगळं सांगते. हे बघा माझा ऐका, गैरसमज करून जाऊ नका. अर्चना लय गुणवान आहे हो. अहो यामिनी सगळं खोटं बोलत्या. तिला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही. ऐका माझं, मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगते. काय त्या खोट्या शब्द घेऊन उपयोग होणार नाही आहे. सगळं समजलंय आम्हाला. अहो मधल्या पोरीवरूनच तुमच्या घरातले संस्कार समजतात आम्हाला. तायडे काय नाही झालं. तू शांत. काय नाही झालं, शांत हो तू. परत असं काय करू नको तायडे. मोठी बहीण व्हायच्या लायकीची नाहीये मी असमे. नका म्हणू मला ताई. काय मी काय बोलतेस ग? तूच आमची तायडी आहेस. तुम्ही काय बोलत बसलाय यांच्याशी? ए चल रे तू. अहो नाही गैरसमज करून चांगलं स्थळ नाकारू नका. हे बघा तुम्हाला हितला काय बी त्रास नंतर होणार नाही. मी शपथेवर सांगते. अहो खोट्या बाईची शपथ पण खोटीच असणार. हा सगळं समजल्यावर असं निर्लज्जपणे शपथ घेणं म्हणजे कहर आहे. आमचा अपमान झाला पण आणखीन कोणाचा होऊ नये म्हणून आम्ही हे सगळ्यांना सांगू. सोशल मीडियावर व्हायरल करू. आता कुठलं स्थळ येणार नाही तुमच्या घरी. अहो नको असं करू नका. माझं ऐकून घ्या, मी काय सांगते. तू काय बघत बसलाय? चल पुढे चल. नाही अहो ऐका ना. अहो ऐका ना. ऐका हो ऐक. थांबा ना, नका जाऊ. इमोशनल ब्लॅकमेल करते ही लबाड बाई. नाही चलो चला.